नमस्कार. आरंभ यूट्यूब वाहिनीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बोरिवली गोराई येथील आचरेकर यांचा स्वामी समर्थ मठ. आपले कर्तव्य चोखपणे पार पाडणे ही देखील ईश्वराची एक सेवाच आहे आणि ही सेवा आचरेकर दाम्पत्य खूप यशस्वीरित्या पार पाडत आहेत. चला तर आपण या आचरेकरांचा सुंदर असा स्वामी समर्थांचा मठ पाहूया. आमचं घरच आहे ते. लोकांनी त्याचं मठ स्थापन केला, मठ म्हणून म्हणायला लागले. आणि आम्ही फक्त एक नाममात्र आहोत. लोकांनी यायचं आमच्याकडे, भक्ती घेऊन यायचं आणि आनंद घेऊन जायचा. आणि केवळ याच एका उद्देशाने आम्ही लोकांची सोय केलेली आहे. पण ह्या मठात असं आहे की जो कोणी येईल त्याची इच्छा पूर्ण होतेच होते, असे मला तरी भरपूरसे अनुभव आजपर्यंत आलेले आहेत. ज्यांना एक वर्षापेक्षा किंवा 1 वर्ष लागणार होतं चालायला, ती व्यक्ती 2 महिन्यामध्ये स्वामींच्या कृपेने चालू लागली. मी इथे रडत रडत आलेली. तो दिवस फक्त एकच दिवस होता, मी रडली. त्याच्यानंतर मला रडण्याची वेळ आली नाही. माझ्यावर ओरडला की मी सांगितलं होतं ना की तू मला बोलवू नकोस. तर म्हटलं मी नाही बोलवलं. मला तुझ्या आवाजात असं आलं, संजय आत ये, असं 3 वेळा मला ऐकायला आलं. स्वामींचं ज्यावेळेपासून मला समजलं आणि त्या वेळेपासून मी करायला लागलो ना, माझी सगळी कामं यशस्वी व्हायला लागली. जे स्वामी चरणाशी आले ते कधी रिकाम्या हाताने पुन्हा जात नाही. स्वामी त्यांच्यावर कृपा करतातच. ते सगळ्यांच्या पाठीशी उभे राहून सगळ्यांना सावरून घेतात. मरता वाचलोय आणि त्यावेळेला मी स्वामींना साकडं घातलेलं की मी दर गुरुवारी येईन तुमच्या दर्शनाला, फक्त मला याच्यातनं सही सलामत बाहेर काढा. मग स्वामींचा एवढा चमत्कार होता की ते स्वामींनी तिलाही वाचवलं आणि मलाही वाचवलं. स्वामी आई अशी आहे की जी प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक दुःखांमध्ये आपल्या मुलांबरोबर कायम असते. आणि मला अभिमान आहे की मी स्वामी भक्त आहे. श्री स्वामी समर्थ गोराई मठ हा बोरिवली पश्चिमेला रिक्षाने किंवा बसने गोराई सेक्टर 2 मध्ये सेंट रॉक शाळेजवळ श्री स्वामी समर्थ मार्ग येथे आहे. हा मठ म्हणजे श्रीकृष्ण आचरेकर यांचे निवासस्थान आहे. श्री स्वामी समर्थ, जिथे नाम तेथे मी. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांच्यासोबत सदैव स्वामी समर्थ असतात. त्यांचेच एक सुंदर उदाहरण म्हणजे आचरेकर दाम्पत्य, ज्यांनी स्वामी भक्तांसाठी आपल्या घरातच स्वामींचा मठ केला आहे. आणि त्यांचे असे म्हणणे आहे की आम्हीच स्वामींच्या घरात राहतो. मी आचरेकर. 1996 साली आम्ही हे घर बांधायला घेतलं. ते घर बांधतेवेळी असा काय विचार नव्हता आमचा की इथे काहीतरी मठ वगैरे करायचं वगैरे, काय विचारच नव्हता आमचा. त्यामुळे काय झालं, घर संपूर्ण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आम्ही गृहप्रवेश करणार होतो, पण गृहप्रवेश करण्याच्या अगोदर जो चौथारा झाला घराचा, त्या चौथाऱ्यावरती आम्ही अक्कलकोटच्या ज्या पादुका स्वामी समाधी मठातल्या त्या आमच्याकडे आल्या आणि त्या चौथाऱ्यावरती आम्ही त्यांचं अभिषेक वगैरे केला. पण नंतर मग घर पूर्ण झाल्यानंतर असा पण काय विचार नव्हता. पण जे अक्कलकोटचे महाराज अण्णू महाराज, त्यांनी मला एक दिवस सांगितलं की तुझ्या घराची मी वास्तुशांती करणार. तर मी म्हणालो की ठीक आहे करा, पण त्यावेळेला तुझ्याकडे 10 दिवस पादुका असतील. अक्कलकोटच्या पादुका स्वामीच्या तुझ्याकडे मी 10 दिवस ठेवेन आणि 10 दिवस तुला त्याची सेवा करायला लागेल. काय हरकत नाही. आणि मग त्यानुसार ते 10 दिवस आमच्याकडे पादुका होत्या. घराच्या वास्तुशांती त्यांनीच केली आणि तिथपर्यंत एक ठीक होतं. असं काय मनात कधी आलंच नाही की ते मठाची स्थापना वगैरे करायची, असं काहीच नाही. पण एक दिवस काय झालं, माझा एक मित्र आहे, त्याची मुलगी फार आजारी झाली आणि आजारी झाल्यानंतर तो एक दिवस आमच्याकडे आला. आमच्याकडे मग त्यावेळेला तो एक फोटो होता, जुना फोटो, जवळजवळ 40 वर्षापूर्वीचा फोटो आहे. तर त्याच स्थानावरती आला. आणखीन तिकडे त्यांनी स्वामींना नमस्कार केला की अशी माझी मुलगी आजारी आहे, तर तिला जर बरं वाटलं तर आम्ही इथे आरती चालू करू म्हणून. आणि हे घडलं ते मला त्याने काय त्याबद्दल बोललाच नाही तो. तर मग काय झालं की स्वामींच्या कृपेने त्याची मुलगी लगेच दुसऱ्या दिवशी तिला बरं वाटलं आणि त्याने घरी घेऊन आला. आणि मग माझ्याकडे तो मुलगा मित्र आला आणि म्हणाला की असं असं मी म्हटलं आहे की आम्ही इथे आरती चालू करतो.
तर मी म्हणालो, अरे तुझी मुलगी काय आणि माझी मुलगी काय, सारखीच आहे ना, करूया ना आरती. मग आम्ही दोघं जण, त्याची नवरा बायको होते आणि त्यांची मुलगी आणि आम्ही 4 जण घरातले, आम्ही गुरुवारची आरती केली. ती आरती झाल्यानंतर दुसऱ्या गुरुवारी परत तो आला. असं करता करता काय झालं की जो टाळाचा आवाज यायचा तो बाहेर येणार आहे, लोक ऐकायला लागली, अहो इथे काहीतरी स्वामींचं काहीतरी दिसतंय म्हणून. आणि मग काय 2चे 4, 4चे 8 असं करता 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 ते जवळजवळ लोक यायला लागली इकडे. आणि आल्यानंतर असंच मग एक दिवस कोणतरी म्हणाला, आपण इकडे स्वामींचा उत्सव करूया म्हणून, जयंती साजरी करूया. म्हटलं करूया. मग त्यावेळेला आम्ही तो 5 किलोचा भंडारा केला होता. मी जायचं 25-30 माणसं होती. तो 5 किलोचा भंडारा आमचा झाल्यानंतर मग परत दत्त जयंती आली, मग तो त्याचा परत भंडारा केला. असं होता होता ते करता करता ते एवढं वाढत गेलं ते आम्हाला पण कळलं नाही. ते मठ स्थापन झाला, लोकांनी केला तो मठ. आमचं घरच आहे ते, लोकांनी त्याचं मठ स्थापन केला, मठ म्हणून म्हणायला लागले. आणि आम्ही फक्त एक नाममात्र आहोत. आम्ही फक्त एक लोकांची सोय केलेली आहे की लोकांनी दर्शन घ्यायचं आणि निघून जायचं. त्याच्या पलीकडे आमचा याच्यामध्ये काय स्वार्थ आणि काहीच नाही. स्वामींनी आम्हाला तेवढं बळ द्यावं, लोकांची सेवा करण्यासाठी बळ द्यावं, ही स्वामींची चरणी आमची प्रार्थना असते. आम्हाला उभं करा जेणेकरून तुमची सेवा करायला मिळेल, हे आम्ही नेहमी स्वामींना सांगत असतो. आणि आत्तापर्यंत तरी वयाचे 74 आता माझी पूर्ण झाली आहेत, 75 लागेल मला. त्यांनी स्वामींनी भरपूर साथ दिलेली आहे आणि आणखीन त्यांनी पुढेही साथ द्यावी ही त्याच्या मागची आमची एक त्यांच्याकडे प्रार्थना आहे. स्वामी समर्थ महाराज हे सकारात्मकतेचे आणि प्रेरणेचे भक्तांसाठी स्थान आहे. मनशांती मिळवण्यासाठी आणि एकाग्रता आणण्यासाठी अनेक जण बऱ्याचदा स्वामींचे नामस्मरण करण्यासाठी मठात जातात. स्वामी भक्तांना हा आनंद आचरेकरांच्या घरातच मिळतो. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वामी तुमच्या सदैव सोबत आहेत, हे विचार सौ गीता आचरेकर यांनी सांगितले. माझं नाव मिसेस गीता आचरेकर आणि मी महाराजांच्या भक्तीमध्ये माझ्या वयाच्या पहिल्या वर्षापासून आहे. आता माझं वय 68 रनिंग आहे. पण स्वामींची भक्ती ही अगदी कणाकणात आहे. म्हणजे ते खूप सारं माझ्याकडनं, म्हणजे मी असं म्हणणार नाही की मी काही केलं, त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं. आणि जे काही आम्ही आता इथे घर बांधलं आहे, म्हणजे आता जो काही गुराईचा जे सगळेजण म्हणतात की हा मठ आहे, खरं हे आमचं घर आहे. आम्ही राहण्यासाठी बांधलं होतं, पण आमच्या आधी महाराजांनी या घरात प्रवेश केला आणि नंतर आम्ही राहायला गेलो. तर आता आम्ही असं म्हणतोय की स्वामींचंच घर आहे, आमचं घर नाही आहे म्हणून. बरेच सारे जण येतात भक्तगण आणि विचारतात की आमचा हा प्रश्न आहे, मग तुम्ही याच्यासाठी काही तोडगा सांगाल का. मग आम्ही सांगतो की हा काही दरबार नाही आहे आणि आम्ही काही त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यामुळे आम्ही काही मोठी नाही. पण महाराज इथे बसलेले असताना आम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणारे कोण. तर आम्ही त्यांना सांगतो की महाराजांना फक्त भक्ती लागते, शुद्ध भोळा भाव लागतो, तो तुम्ही घेऊन या आणि आमच्याकडनं जाताना तो आनंद घेऊन जा. आणि हळूहळू तुम्ही असं काय, ही काय जादूची कांडी नाही की कारण काही प्रापंचिक माणसांना खूप साऱ्या अडचणी असतात, ते असं नाही आहे की. आणि पहिली गोष्ट की आपलं प्रारब्ध आपल्याबरोबर असतो. मग प्रारब्ध जे भोग आहेत ते तुमचे तुम्हालाच ते भोगायचे आहेत. पण ते कसे भोगायचे, तर महाराजांची उपासना केल्यामुळे ते कमी होतात. पूर्ण महाराज नाहीत, आपल्याला थोडंसं मनुष्य जन्म जो आलेला आहे तो प्रारब्ध भोग भोगण्यासाठीच आहे. पण तो जो भोग आहे तो महाराजांच्या उपासनेने तुमचं नक्की कमी होतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. जवळजवळ 70 ते 80% लोक आता स्वामी भक्त झालेत. आणि आम्ही असं म्हणतो, आता हा व्हिडिओ काढण्यामागचा उद्देश पण तोच आहे की आम्हाला प्रसिद्धी नको आहे, महाराजांना आम्हाला प्रसिद्ध करायचंय की महाराजांच्या भक्तीमुळे काय होतं. म्हणजे मी काय म्हणते की तुम्हाला पैसा, गाडी, बंगला हे सगळं नाही मिळणार, पण जी मानसिक शांती आहे आणि ती जर असली तर हे सगळं तुमच्याकडे आपोआप येणार. एवढंच मला सांगायचं की लोकांनी यायचं आमच्याकडे, भक्ती घेऊन यायचं आणि आनंद घेऊन जायचा. आणि केवळ याच एका उद्देशाने आम्ही लोकांची सोय केलेली. ह्याच्यामध्ये आमचं थोडं पण आम्ही कमर्शियल नाही आहोत. आम्ही इथे दानपेटी ठेवलेली नाही, आम्ही कुणाकडनं 1 रुपया, आमच्याकडे पुस्तकं, पावत्या, हे ते काही नाही, कारण आम्हाला हे सगळं नकोच आहे. आणि मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंच जण हे सगळं बघतो. आमची मुलं पण आमच्यामध्ये इंटरफेअर करत नाहीत. उद्या प्रसाद काय द्यायचं हे आम्ही ठरवतो.
आचरेकरांच्या निवासस्थानी स्वामी भक्तांना श्रद्धेने आणि भक्तीने भरलेले वातावरण मिळते आणि भक्त या वातावरणात तल्लीन होऊन जातात। आचरेकर दाम्पत्य हे प्रेमाने आणि निस्वार्थ भावनेने सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत करतात। त्यामुळे रात्री उशिरापर्यंत देखील भक्तांची वर्दळ असते। म्हणूनच हा मठ गोराईमध्ये आचरेकरांचा मठ म्हणून प्रसिद्ध आहे। मी आज 12 सालापासून या मठामध्ये येते आणि त्यांची यथाशक्ती आपली सेवा करते। पण ह्या मठात असं आहे की जो कोणी येईल त्याची इच्छा पूर्ण होतेच होते, असे मला तरी भरपूरसे अनुभव आजपर्यंत आलेले आहेत। मी इथे सेवेला असते, रोज गुरुवारची असते आणि रोज मी येतच असते। आणि ह्या इथे कसं आहे की कोणाला हे नाही, जो आपल्या मनाने इथे पाया पडू शकतो, हात लावून पाया पडू शकतो। असं नाही की इथे हात लावू नका तिथे, म्हणजे ह्या दोघं पण जे आहेत आचरेकर, गीता आचरेकर आणि त्यांचे मिस्टर, हे पण सगळ्यांना सहकार्य चांगल्याच प्रकारे करतात। आणि ह्या मठात येणारी सगळी जी काही आपली मंडळी आहे ती कसं आम्ही परिवारप्रमाणे राहतो। श्री स्वामी समर्थ। मी स्वामींची सेवा म्हणजे सेवा मला काय आहे ते मला माहीत नव्हतं, पण तरी मी स्वामींची काही ना काही असं वाचन वगैरे करायची आणि मी 8 नंबर मठात जायची आणि माझी इच्छा होती दर गुरुवारी मला जाता यावं, पण मला जाता येत नव्हतं तिकडे कारण लांब असल्या कारणाने। पण मी एकदा इथे आली, माझं काहीतरी पर्सनल इश्यू होतं, हेल्थ इश्यू होतं आणि मी इथे रडत रडत आलेली। तो दिवस फक्त एकच दिवस होता, मी रडली, त्याच्यानंतर मला रडण्याची वेळ आली नाही। आमचा हा स्वामी मठ आहे आणि या स्वामी मठामध्ये आम्ही दर गुरुवारी नित्यनेमाने येत असतो आणि गोराईतील परिसरातील बहुतेक नागरिक या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घेतात। आमच्या आचरेकर ताई आणि आचरेकर यांच्या वरदहस्ताने ह्या मठात येण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे आणि या मठात आम्ही अनेक कामं, आमचे उपक्रम देखील या मठामध्ये होत असतात आणि पर्यायाने त्यामुळे उत्सव होत असतो आणि त्यामुळे खूप आनंद असं मनास वाटतो आणि अनेक सहलीच्या द्वारे तीर्थयात्रेला जाण्याचा योग आम्हाला यातून येत असतो। हे आमचं परम भाग्य आहे असं आम्ही समजतो। श्री स्वामी समर्थ। मी आणि माझे मिस्टर आम्ही बरेच वर्षापासून गजानन महाराजांचं करतो। त्या दिवशी जस्ट आम्ही इकडनं पास झालो, तर जाताना माझी इच्छा होती की स्वामींचं दर्शन घ्यावं म्हणून, पण ते पर्सनल कुणाचं तरी घर आहे असं म्हणून मी आले नाही। पण मग येताना परत माझी इच्छा झाली की आपण दर्शन घ्यावं, तर माझे मिस्टर आहेत ते मला म्हणाले की तू जा, मला आतमध्ये बोलवू नकोस म्हणून मी काही येणार नाही। आणि मी आले, दर्शन घेतलं, बाहेर गेले तर माझे मिस्टर नव्हते आणि तो माझ्या मागून आला आणि मला माझ्यावर ओरडला की मी सांगितलं होतं ना की तू मला बोलवू नकोस। तर म्हटलं मी नाही बोलवलं तुम्हाला, मला तुझ्या आवाजात असं आलं, संजय आत ये, असं 3 वेळा मला ऐकायला आलं। मग त्या दिवसपासून आम्ही दर गुरुवारी इथे स्वामींच्या दर्शनाला येतो। मी आज 14 वर्ष येते या मठात, 14 वर्ष झाली। सगळे मला अनुभव आहेत, भरपूर आलेत मला अनुभव। आणि आता मी काल येणार नव्हतो आज, पण रात्री माझ्या स्वामी स्वप्नात आले आणि मग मी आता मला स्वामी स्वप्नात आले म्हणजे मग जायला म्हणून मी आलो। डोकं दुखते माझं, भरपूर डोकं दुखते चिकाट, पण स्वामी मला दर्शन दिला म्हणून मी बोला आज मठात जाणारच। खरं म्हणजे इकडे आम्ही आईमुळेच येतो, आई येतात आमच्या काय हां। आणि प्रथम म्हणजे ह्यानेच पहिलं इकडे म्हणजे स्वामींच्या इथे पादुका वगैरे आहेत, मग आम्हाला मार्गदर्शन केलं की इकडे या म्हणून, मग आईमुळेच आम्ही इथे येतो। स्वामींच्या आहे कृपा, बरेच अनुभव आलेले आहेत। हां। स्वामींचं ज्यापासून मला समजलं आणि त्या वेळेपासून मी करायला लागलो ना, माझी सगळी कामं यशस्वी व्हायला लागली। याचं पहिल्यांदा सगळे अडथळे निर्माण व्हायचे, थांबायचं, व्हायचं, ते व्हायचं, पण आता नाही, आता डायरेक्टली। आता मी ही एक मनामध्ये इच्छा व्यक्त केली होती की माझं कुठेतरी प्रवचन इकडे व्हावं। माझं अंधेरीमध्ये होतात, पण इकडे व्हावं अशी माझी इच्छा होती। आणि बघा मला आज सकाळी फोन आला की आपल्याला सुविधामध्ये आपलं कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि तिथे तुम्हाला 1.5 तास बोलावं लागेल। हे चांगली गोष्ट आहे, म्हणजे ही बाबांची अशी कळत न कळत जी काही हे येते कृपा असते, तिचा लाभ होतो आपल्याला। श्री स्वामी समर्थ।
मी ह्या मठामध्ये आजच पहिल्यांदाच आले, पण स्वामींवर पुष्कळ म्हणजे माझं श्रद्धा आहे आणि स्वामीने पुष्कळ माझं म्हणजे अडलेली कामं अशी न सांगता पण अचानक झालेली आहेत. असं वाटायचं की एकदा आता होईल की नाही हे काम, पण स्वामींचं नाम घेतलं नाव आणि ते झालं म्हणजे काम. माझ्या मुलाची राहिलेली कामं होती काय ती पण पूर्ण झाली आणि अजूनही स्वामी म्हणजे पाठीशी आहेत. त्यांना हाक मारली की ते पाठीशी उभे राहतात. इथे येण्यामुळे किंवा स्वामींचं नाम घेण्यामुळे खूप काही कामं न मागताही झालेली आहेत. त्याबद्दल मी स्वामींचा खूप खूप ऋणी आहे. तर स्वामी माझं कुठलंही काम अडवून ठेवत नाहीत. न मागता सर्व काय दिले जातं आणि विशेषतः मी जास्तीत जास्त मागायचा प्रयत्न नाही करत. ते स्वामींच्या कृपेमुळे सर्व होऊन जाते सर. तरी स्वामींची अशीच कृपा सर्व भक्तांवर आहे व राहणार आहे, त्यामध्ये काय तीळ मात्र शंका नाही. जे स्वामी चरणाशी आले ते कधी रिकाम्या हाताने पुन्हा जात नाही. स्वामी त्यांच्यावर कृपा करतातच. ते सगळ्यांच्या पाठीशी उभे राहून सगळ्यांना सावरून घेतात, पुढे चालून सगळ्यांना मार्ग दाखवतात आणि बरोबर राहून सदैव सगळ्यांची मदत करतात, रक्षा करतात, सारसंभाळ करतात. ते आमचे जीवनाचे शिल्पकार आहेत. पण तुम्ही स्वामींचं नामस्मरण कराल तेव्हा मनोभावे त्यांचं नामस्मरण करा. स्वार्थ ठेवून त्यांचा मनोमन प्रार्थना करू नका. तुम्ही निस्वार्थी मनाने त्यांचं स्मरण करा. स्वामी तुमच्या मदतीला येणारच आणि स्वामी आहेत म्हणूनच आपण आहोत आज. श्री स्वामी समर्थ। मुझे स्वामी के मठ में आके बहुत शांति मिला और कुछ भी हम लोग को प्रॉब्लम्स आएंगे तो उसका सलूशन जल्दी मिलता है और मन शांत रहता है। हम लोग जल्दबाजी में कुछ गलत नहीं करते, स्वामी का नाम लेते ही सब शांत हो जाता है। और मेरे लाइफ में थोड़ा प्रॉब्लम्स था, फैमिली इश्यूज वगैरह, वो सब का सलूशन अभी धीरे धीरे सॉल्व हो रहा है। श्री स्वामी समर्थ। मी इथली गोराईतलीच आहे आणि माझा जो प्रॉब्लेम होता तो आज 8 वर्ष चालू आहे कोर्टामध्ये, तो माझ्या बाजूने निकाल लागलेला आहे। आता 8 वर्षांनी लागलेला आहे। तो स्वामींच्या कृपेने असेच स्वामी माझ्या पाठीशी राहू दे आणि सर्वांच्याही पाठीशी राहू दे। श्री स्वामी समर्थ। आचरेकरांच्या निवासस्थानी स्वामींचे वास्तव्य असल्याचा दृढ विश्वास स्वामी भक्तांना आहे आणि त्याची प्रचितीही त्यांना आली आहे। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य ऐकलं तरी स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते आणि त्यांच्या संकटातून स्वामी सदैव त्यांना तारतात, कायम त्यांच्या सोबत असतात। श्री स्वामी समर्थ। मी मयुरी आविष्कार आचरेकर, सून आहे या घरची। आज मी एक अविश्वसनीय अनुभव सांगणार आहे, थोडक्यात सांगते। माझे मामा जे गावी राहतात त्यांना डायबिटीस आहे, त्यांच्या पायाला एक जखम झाली होती आणि गावी ट्रीटमेंट संपूर्ण करून झाल्यावर जेव्हा अगदी इमर्जन्सी केस होती तेव्हा मुंबईला शिफ्ट करायला सांगितलं। मी इकडे आणलं त्यांना, आम्ही रहेजाला त्यांची ट्रीटमेंट केली आणि त्यावेळी एक ऑपरेशन झालं त्यांचं। पायाला जखम आधी एवढी होती, संपूर्ण पायाला सेप्टिक झालेला, पाय काढावा लागेल की नाही ह्याचं काही कळत नव्हतं, पण डॉक्टरांचं म्हणणं होतं कदाचित आपल्याला काढावं लागेल, पूर्ण पायात सेप्टिक बसलं। असा दिवस होता की त्या दिवशी डिसाईड करणार होते की आता पाय काय करायचं, आपण काय डिसिजन घ्यायचं आणि पायाची जखम ती ओपन करून आम्ही ठरवणार होतो। तर त्या दिवशी सकाळी 4च्या सुमारास त्याला जाग आली, त्याला असं दिसलं की 3 व्यक्ती आल्या आहेत आणि त्या मोबाईलवर मध्ये त्यांनी त्यांचा फोटो घेतला आणि इतर दोघांना त्या एका व्यक्तीने सांगितलं की हे असं असं लागणार आहे, ड्रेसिंग करण्यासाठी ते घेऊन ये आणि मामाला सांगितलं की तुम्ही आता कपडे घाला, आम्ही येतो। आणि नंतर त्यांनी ते घालताना त्याच्या मुलाला जाग आली, तो म्हणाला पप्पा काय करताय तुम्ही? तर म्हणाला ते डॉक्टर आलेत ना म्हणून। म्हणाला कुठे डॉक्टर आले? 5 वाजले। तर डॉक्टर वगैरे ॲक्च्युली तेव्हा तर कोणी आलं नव्हतं, हा त्याचा भास होता, त्याला स्वामींनी दर्शन दिलं होतं ते, हे आम्हाला नंतर कळलं। कारण त्याच्यानंतर जेव्हा 10 वाजता खरोखर डॉक्टर आले तेव्हा त्यांनी सांगितलं की जखम चांगली होती, आपल्याला नवीन स्किन यायला सुरुवात झाली आहे, त्यातल्या ज्या वेन्स आहेत त्याच्यामध्ये ब्लड फ्लो चालू होण्याचे चान्सेस वाढले आहेत आणि कलर डॉपलर पुढच्या फर्दर ट्रीटमेंटवर कळलं की पाय काढण्याची गरज नाही आहे, पाय रिकवर होऊ शकतो आहे आणि आता त्यांची ट्रीटमेंट अजून चांगल्या प्रकारे केल्यावर ते चालू शकत आहेत। आणि जो पाय पूर्ण खराब झाला होता गुडघ्यापासून खाली, ज्यांना 1 वर्षापेक्षा किंवा 1 वर्ष लागणार होतं चालायला, ती व्यक्ती 2 महिन्यामध्ये स्वामींच्या कृपेने चालू लागली। हा माझा एक अनुभव आहे, जो विश्वास ठेवणं कठीण आहे तुम्ही ऐकून, पण आम्ही अनुभवला आहे। श्री स्वामी समर्थ।
मी 2012पासून इथे येतो आहे मठामध्ये या. म्हणजे 2012ला मी गंभीर आजारी होतो, मला TB झालेला आणि त्या TBच्या वेळेला मी मरता वाचलो आहे आणि त्यावेळेला मी स्वामींना साकडं घातलेलं की मी दर गुरुवारी येईन तुमच्या दर्शनाला, फक्त मला याच्यातनं सही सलामत बाहेर काढा. मग त्या आजारातनं मी सही सलामत बाहेर पडलो आणि मी तेव्हापासून मग स्वामींच्या दर गुरुवारी मंदिरामध्ये येतो आणि दर्शन घेऊन जातो. आणि तेव्हापासून मला काही हेल्थचा जरी प्रॉब्लेम असेल तर मी नेहमी स्वामींना गारणं घालतो आणि त्याच्यातनं सही सलामत मी आतापर्यंत बाहेर पडलो आहे. हीच स्वामींची कृपा आहे माझ्यावरती. स्वामी आई अशी आहे की जी प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक दुःखांमध्ये आपल्या मुलांबरोबर कायम असते. आणि मला अभिमान आहे की मी स्वामी भक्त आहे आणि मला स्वामींचे एवढे अनुभव चांगले आले आहेत. आज आम्ही जे काय आहोत ते फक्त आणि फक्त स्वामींमुळेच आहोत आणि आम्ही शेवटपर्यंत स्वामींच्याच चरणी राहणार आणि स्वामी नाम घेत राहणार. श्री स्वामी समर्थ. मला स्वामींकडे आल्यापासून खूप बरं वाटतंय. सगळ्या मनातले वाईट विचार आहे, नकारात्मक विचार आहे ते निघून गेले. आणि मी पडली होती कमरेवर, तर 3 महिने मला बेड रेस्ट होतं. तर त्यामुळे मी स्वामींचाच धावा करत, स्वामी मला तुम्ही उभे करा, कमरेचा खूप मला त्रास आहे. मी उठेल की नाही शंका होती, पण मी स्वामींना एकच आराधना केली की मी उठली तर जरूर अक्कलकोटला येईल म्हणून. हाच स्वामींचा मला अनुभव आहे. आणि मला 15-20 दिवसात जरा आराम आला. जी वॉकरवर चालता आता मी व्यवस्थित चालते. पण आता स्वामींच्या दर्शनाला मी जाणार आहे अक्कलकोटला. आता या वयात सुद्धा मला नोकरी करायची गरज होती, त्यामुळे मी स्वामींच्या समोर रडून बोलले स्वामीला की मला स्वामी नोकरीची खूप गरज आहे. तर मला माझी तयारी आहे काम करायची. तर मला 2 दिवसाने माझ्या जुन्या कंपनीतून मला बोलावून आलं आणि सांगितलं गेलं की तुम्ही काम करू शकता का. तर मी म्हणाले हो, मी का नाही करणार काम. आणि आज मी 8 महिने झाले काम करते आहे. म्हणजे स्वामींनी माझं ऐकलं. म्हणजे जे जे मी स्वामींकडे मागितलं आहे ना ते सर्व मला मिळालं आहे. त्यामुळे खरंच मी खूप आभारी आहे स्वामींची. मला माझ्या बहिणीने आणलं. मला बहीण आधी बोलली होती स्वामींच्या मठात चल म्हणून. मी पहिल्यांदा आली तेव्हा इथे भजन हरिपाठ वगैरे चाललेलं, तर मला वाटलं इथे काय करतात, असं काय करतात. पण नंतर दुसऱ्यांदा आली तेव्हाही हरिपाठ. जेव्हा तिसऱ्यांदा आली ना तेव्हा इतकं सुंदर भजन हे ते ऐकून ना म्हणजे मला एकदम मनाला समाधान झालं. आणि तेव्हापासून मी एकदम दर गुरुवारी न चुकता इथे मठात येते आणि भरपूर अनुभव आले घराबद्दल. आमच्या बाजूला एका बाईच्या डोक्यात नारळ पडलेला, ते झाड मी लावलं होतं. म्हणजे मी त्या दिवशी नारळ पडला त्या दिवशी अक्षरशः स्वामींच्या मठात होती, त्या बाईच्या डोक्यावर पडला तेव्हा. पण काय माहिती स्वामींचा एवढा चमत्कार होता की ते स्वामींनी तिलाही वाचवलं आणि मलाही वाचवलं. आचरेकर दाम्पत्यांची निस्वार्थ सेवा, स्वामीबद्दल असलेले प्रेम आणि भक्ती यामुळेच स्वामींचे त्यांच्या निवासस्थानात वास्तव्य आहे. म्हणूनच स्वामी भक्त मोठ्या संख्येने मठरूपी घरामध्ये दर्शनाला येतात. हे एक ज्येष्ठ स्वामी भक्त आहेत, आमच्याकडे नियमित येतात. त्यांच्या वयाला आता 75 76 लागले आहे आणि त्यांच्या लग्नाला 50 वर्ष झाली. आणि वैशिष्ट्य म्हणजे एवढी 50 वर्ष दोघांनी घोड्या गोविंदांनी काढली केली आणि अजूनही ते असं नाहीये तेव्हा ती भांडण असे काय नाही, ते घोड्या गोविंद राहतात आणि नियमित आमच्या मठामध्ये येतात. या सगळ्यांच्या परिवारातर्फे मी त्यांचा मी आज सत्कार करतोय. मी आज काय आणलं नाही त्यांना द्यायला, पण स्वामींचं फूल मी त्यांना पाहिजे फूल त्यांना मी जय जय सद्गुरु स्वामी समर्थ, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती रे हारे. अक्कलकोटी वास करुनिया, धाविसी अघटित चरिया रे. लीला पासो भक्त करुनिया, प्रेमिले भवहरा रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती रे हारे.
जवने पुछले स्वामी कहारे मंगल कोटि पहारे समाधि सुखने भोगने बोले धन्य स्वामी वरियारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरु वरियारे अगाध महिमा तव चरणाचा वर्णायामति देहारे जाणीसे मनीसे सर्व समर्था विनो हरारे इतुकेने दीन दयाळा दश तव पद अंतरारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरु हरियारे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामति देहारे स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। देव कृपेने मला लाभला जन्म मानवाचा जीवनात ही छंद जडावा मजला भक्तीचा देवळात ही रोजची जावे देवाजीचे दर्शन घ्यावे क्षणभर तेथे उभे राहावे आत्मचिंतनी मन रंगवावे रोजची जीवने क्षण भाग्याचा हरे म्हणा पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाळ कृष्ण महाराज की जय सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। प्रेम हा घराचा पाया आहे, शांतता ही घराची लक्ष्मी आहे, समाधान हे घराचे सुख आहे, सदाचार हा घराचा सुगंध आहे। अशाच घरात स्वामींचे वास्तव्य आहे आणि तेच घर म्हणजे आचरेकरांचा स्वामी समर्थ मठ।
आवडला ना आचरेकरांचा स्वामी समर्थांचा सुंदर मठ, निस्वार्थ मनाने केलेली सेवा, यामुळे त्यांच्या घरात भक्तीचा मळाच फुलला आहे. अशीच सेवा त्यांच्याकडनं घडत राहो आणि त्यांना निरोगी आणि सुदृढ आयुष्य लाभो ही स्वामीचरणी प्रार्थना. आमच्या आरंभ यूट्यूब वाहिनीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या छान छान कमेंट नक्की द्या. असाच एक स्वामींचा सुंदर मठ घेऊन आपण लवकरच भेटूया. श्री स्वामी समर्थ.